एक जण आमच्याकडे आला होता, मी आळंदीला होतो, असं ते आला आणि त्याने वास घ्यायला सुरुवात केली, इकडं वास घे, इकडं वास घे, असं सगळं झाल्यानंतर मला म्हणला, महाराज तुमच्या घरामध्ये भूत आहे, त्या भूताचा याला वास येतोय. हेच भूत होतं. भूताचा वास येतोय म्हणजे तुमच्या घरामध्ये प्रेतात्मा राहतो. मग म्हणलं काय करावं लागेल, शांती करावं लागेल. म्हणलं कमीत कमी आमच्या बरोबर भूतं राहतात तेवढं तर सहन कर. नाही माणसं राहत ठीक आहेत, भूत आमच्या बरोबर राहते, राहू दे म्हणलं. त्यांनी त्रास दिला नाही, तू हाल लिहितो, तुझा त्रास होतो. जिवंत माणसाला की अदृश्य शक्ती त्रास देत असते, कधी कल्पना केली तुम्ही या गोष्टीवर? आज जर शिकलेली लोक पाहिली आणि ती महाराज लोक जर पाहिली, दर्शन घ्यायला 100 लोक मरतात. कोणत्या भारतामध्ये आपण जन्माला आलो? हे फक्त ज्ञानोबांच्या मागे न आल्याचा परिणाम आहे. जर ज्ञानोबारायकडे आले असते हे, तर यांचा जीव गेला नसता.